एंट्री आ गई। सर यहाँ पर भी व्हाट अ ब्यूटीफुल लुक सर। Thank you. लेफ्ट थोडं तुमचा आवाज मोठा आहे। Thank you to सगळ्यांना. We are all very excited. Very happy to have you. मैम लेफ्ट। Thank you. See you. सर मैम लेफ्ट यहाँ पर एक सेकेंड जस्ट ए मिनट होल्ड सर होल्ड मैडम ओके थैंक यू। सर लेफ्ट बऱ्याच वेळापासून तुम्हीही वाट बघताय आणि मला खात्री आहे की तुम्हाला पण घाई आहे। वो कहते हैं कि इंतजार का फल मीठा होता है, आज इंतजार का फल प्रेमाची गोष्ट 2 आहे। गेले 2 तास मला माहिती आहे की सगळ्यांनाच उत्सुकता आहे की आपण आज ट्रेलर बघणार आहोत, पण प्रेमाच्या गोष्टी होणार आहेत आज। आणि मला असं वाटलं की प्रेम म्हणजे बघा ना, प्रेम म्हणजे मला वाटतं की देवासमोर आपण जेव्हा डोळे बंद करून उभं राहतो आणि त्याचा किंवा तिचा चेहरा दिसतो म्हणजे प्रेम। प्रेम म्हणजे आपण सगळ्या नातेवाईकांसोबत आपल्या जवळच्या लोकांसोबत असतो तरी पण तो किंवा ती नसते म्हणून वाटतं की यार काहीतरी मिसिंग आहे, ते म्हणजे प्रेम। किंवा पेपरमध्ये भविष्य बघताना आपल्या राशीसोबत त्याचंही भविष्य बघणं म्हणजे प्रेम। पण मला असं वाटतं की प्रेमाची परिभाषा ज्यांना कळली आहे त्यांनीच अनेकदा प्रेमाचे धडे देखील आपल्याला शिकवले आहेत त्यांच्या मूवीजमधनं। आणि त्या प्रेमापोटीच मला असं वाटलं की मुंबई पुणे मुंबई जर का 3 सिरीज येऊ शकतात तर आपण पुण्यातनं मुंबई हा प्रवास करूच शकतो ना ह्या प्रेमाच्या गोष्टीसाठी म्हणून। सर आज मी तुम्हा सगळ्यांचं एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रेझेन्स प्रेमाची गोष्ट 2 ह्या सिनेमाच्या कॉन्फरन्समध्ये स्वागत करते। आणि अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रेमाची गोष्ट 1 जी होती, जो पहिला भाग होता, त्यामध्ये आपण अतुल कुलकर्णी, सागरिका घाडगे यांची ती लव्ह स्टोरी बघितली, ज्यामध्ये पण आपल्याला खूप मजा आली। मला वाटतं
त्या काळातल्या लोकांच्या मनात, त्या काळातल्या कपल्सच्या मनात कशा पद्धतीने प्रेम जागतं हे सतीश राजवाडे यांना नक्कीच कळलं आहे. कारण त्या वेळेला त्या गोष्टी आपल्याला रिलेट झालेल्या आहेत. तर मी म्हणेल की ही इज यंग फॉर एव्हर, कारण त्यांना दरवेळेला हा ठाव कसा घेता येतो माहीत नाही. पण प्रेमाची गोष्ट 1 ही फिल्म आली होती 13 फेब्रुवारीला 1 फेब 2013ला. आणि आता अर्थात ह्या फिल्मची काही लोक इथे देखील सोबत असणार आहेत. कारण मला एवढं माहिती आहे की सतीशजांना आपल्या लोकांना एकत्र घेऊन पुढे यायला आवडतं. आणि त्यामुळेच ही जी फॅमिली आहे, आजही एक्सटेंडेड फॅमिली आज इथे देखील आहे आपल्यासोबत. प्रेमाची गोष्ट 2 बद्दल काय सांगू, म्हणजे अर्जुन मापुसकर आता नक्की खरंच समजतोय का की प्रेमाच्या गाठी या स्वर्गात जुळल्या जातात, ह्यावर त्याचा विश्वास आहे नाही आहे, काय होणार आहे, ही स्टोरी आपल्याला प्रेमाची गोष्ट 2 मध्ये कळणारच आहे. म्युझिकल, इमोशनल आणि एक अतिशय सुंदर लव्ह स्टोरी आहे ही. आणि ह्या सिनेमाचे DOP आहेत प्रसाद भेंडे. अभिजित गुरु यांनी ह्याचे स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं बिफोर एनिथिंग सतीश राजवाडे दिग्दर्शित, संजय छाबरिया निर्मित आणि अमित भानुशाली सहनिर्मित ह्या सिनेमाचं आपण टीजर बघूयात. कॅन मी स्विच ऑफ द लाईट्स प्लीज. माणूस कर्म स्वतः करतो, पण दोष मात्र नशीब आणि देवाला देतो. नेहमी लागतंय टेबल, काढून टाकलं पाहिजे. हाय, आय बाबूराव आणि मी बाबूराव. आणि तू जर मला सगळं खरं सांगितलंस तर मग हवा तो डिवोर्स मी तुला मिळवून देऊ शकतो. पुढच्या 15 मिनिटात इथं काय घडणार आहे हे पण मला सगळं ठाऊक आहे. डोक्यावर पडलंय का? हलक्यात नको घेऊ बाबा. धागा वीक झालाय राव देवाचा. कोणाचा? देव देव जो सगळ्यांच्या वर असतो तो. बाबूराव, आमच्या वरती कोणी नाही. तुझ्या आयुष्यात जे काही चुकीचं घडतंय ती सगळी आमची चूक आहे. मग आम्ही असा विचार केला की आमची चूक सुधारायची संधी तुला देऊया. चल, यावेळेस तुझ्या प्लॅनिंगने जाऊन बघू. टीजरनेच इतकी मजा आणली आहे, आय एम शुअर ट्रेलर बघितल्यानंतर पूर्ण सिनेमा कधी एकदा रिलीज होतोय ह्याची घाई असणार आहे. पण आज कारण की ह्या सिनेमाची प्रेस कॉन्फरन्स आहे, आय वुड लाईक टू इन्व्हाइट एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे CEO ज्यांनी आजपर्यंत अनेक मराठी सुपरहिट सिनेमे आपल्याला दिले आहेत. YZ असेल, गुलकंद असेल, आम्ही दोघी असेल, किंवा अगदी मुंबई पुणे मुंबई सिरीज असेल, किंवा प्रेमाची गोष्ट. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर संजय छाबरिया सर. अँड ऑल्सो आय वुड लाईक टू कॉल द co-producer अमित भानुशाली सर. वेलकम सर. हा जो ट्रायो आहे हा कायम सुपरहिट आहे. म्हणजे सतीश राजवाडे सरांच्या मूवीसाठी प्रोड्युसर म्हणून तुम्ही मागच्या 2-3 सिनेमांच्या सोबत आहात. तर आय वॉन्ट टू नो दिस फ्रेंडशिप, कधीपासून तुमची ही फ्रेंडशिप आहे? आणि आमची ओळख आय थिंक 2010 और मे बी अर्लियर. पण मग पण वाय ऑलवेज सतीश राजवाडे? का असं वाटतं दरवेळेला की सतीशची फिल्म असेल तर मी प्रोड्यूस करणार? माझा प्रश्न आहे वाय नॉट. वाय नॉट ऑफकोर्स. पण व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट दिस फिल्म? सो पहिल्यांदा एव्हरेस्ट एंटरटेनमेंटतर्फे आणि प्रेमाची गोष्टची सगळी टीमतर्फे सगळ्यांच्या मनापूर्वक स्वागत. सतीश राजवाडे, अमित भानुशाली आमचा चौथा वेंचर आहे एकत्र. सतीश इज वन ऑफ द फायनेस्ट अँड द मोस्ट पॅशनेट डायरेक्टर्स
इन आवर इंडस्ट्री. प्रेमाची गोष्ट असो, मुंबई पुन्हा मुंबई असो, जेव्हा सतीश राजवाडेच्या ऑटोग्राफ लागतात तर ते मनात आणि जगात दोन्हीकडे पोहोचते. अँड आर कॉम्बिनेशन हॅज क्रिएटेड ऑलवेज मॅजिक ॲट द बॉक्स ऑफिस, अँड आय एम होपफुल अँड व्हेरी कॉन्फिडंट ॲक्च्युली दॅट वी विल कंटिन्यू दॅट ट्रेडिशन. नक्कीच या दिवाळीत खूप सारे दिवे लागणार आहेत तर ह्या सिनेमामुळे. सर, वुड यू लाईक टू से समथिंग? नो? ओके. आणि आता द मॅन हिमसेल्फ. मला असं वाटतं की लेट मी इंट्रोड्यूस दिस मॅन बिकॉज हू हिमसेल्फ इज अ ब्रिलियंट ॲक्टर फ्रॉम हजार चौरसी की माँ, वास्तव, सुपरहिट सिरियल्स लाईक एका लग्नाची गोष्ट, अग्निहोत्र, गुंतता हृदय हे आणि रोमॅन्टिक फिल्म्स के डायरेक्टर बादशाह. मग ते मुंबई पुणे मुंबई असो, ती सध्या काय करते असो, किंवा प्रेमाची गोष्ट असो. आणि असं तर होणार नाही की मेरे से कुछ शायरी जैसा लिखा नहीं जाएगा व्हेन इट कम्स टू द डायरेक्टर. सो इनकी फिल्मों में काम करने के लिए एक्टर्स रहते हैं एक पैर पर खड़े. इनकी फिल्मों में काम करने के लिए एक्टर्स रहते हैं एक पैर पर खड़े. रोमॅन्टिक मूवीजमधून ह्यांच्या मिळतात नेहमीच प्रेमाचे धडे. Actor, writer, director, lyricist. Put your hands together for Satish Rajwade. सो अर्थात सर जसं म्हणाले की तुम्ही तिघे जण जेव्हा कायम सोबत येतात तेव्हा सुपरहिट सिनेमा होतो. तर ह्यावेळेस काय फॉर्म्युला आहे? आणि आय हॅव सीन दिस, मला वाटतं सगळेच ह्या गोष्टीला अग्री करतील की सतीश सरांच्या जितक्या काही रोमॅन्टिक फिल्म झाल्यात त्या सुपरहिट झाल्यात. तो ये रोमॅन्स आता कहाँ से है सर? थँक्यू सो मच फॉर द काइंड वर्ड्स. आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण सातत्याने भेटत असतो, पण माझी हक्काची माणसं आज समोर बघून खरंच खूप बरं वाटतंय आणि खूप कौतुक झालं आहे माझं. थँक्यू सो मच. मी इतकंच सांगेन की संजय सरांबरोबर जवळजवळ गेले आता 18 वर्ष असोसिएशन आहे. आम्ही 2006मध्ये भेटलो होतो आणि काम सुरू केलं ऑफकोर्स 2010-11पासून. अमितजींबरोबर मीरा एंटरटेनमेंटबरोबर सुरुवात केली होती मुंबई पुणे मुंबई. आमचं रिलेशन 16 वर्षांचं आहे. आणि मगाशी तू म्हटल्याप्रमाणे मला जनरली कम्फर्ट झोनमध्ये आणि माझ्या त्या माणसांबरोबर काम करायला फार आवडतं. आणि त्यामुळे मी माझं काम अर्ध्याधिक सोपं करून घेतो. कारण का माझ्याबरोबर मग अविनाश विश्वजित सारखे दिग्गज म्युझिक डिरेक्टर्स असोसिएटेड असतात, अभिजित गुरुसारखा लेखक असोसिएटेड असतो. त्या ठिकाणी असा निर्माता मिळणं, असे निर्माते मिळणं हे प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं, जो तुमच्या सिनेमासोबत शेवटपर्यंत उभा असतो आणि जो तुमच्या सिनेमावर तितकंच प्रेम करतो जेवढं लेखक आणि दिग्दर्शक करत असतो, जेवढे कलाकार करत असतात. त्यामुळे असे निर्माते मिळणं हे खरंच भाग्याचं आहे. आणि मला फार असं वाटतं की माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये मला हे असे निर्माते सातत्याने मिळत राहिलेत, किंवा मी सातत्याने फक्त त्यांच्याचकडे जातो कारण का माझा स्वार्थ असतो. कारण माझी खात्री असते एकदा ते एका सिनेमाला हो बोलल्यानंतर त्यांचं पॅशनसुद्धा दिग्दर्शका इतकंच असतं. त्यामुळे माझ्या इतकेच माझे निर्माते फार महत्त्वाचे आहेत. एक मराठी सिनेमा ज्या ताकदीने हे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात त्याच्यासाठी खरंच त्या निर्मात्यांचं अभिनंदन. कारण का असे निर्माते आपल्या इंडस्ट्रीला असणं फार गरजेचं आहे. डेफिनेटली मला वाटतं ते एक पाठबळ देऊन जातात आपला जेव्हा असे प्रोड्युसर्स आपल्यासोबत असतात. पण गेल्या फिल्ममध्ये लव्ह बियॉन्ड रिलेशनशिपचा एक टेक अवे, एक मेसेज तुम्ही दिला होता. ह्यावेळेस काय आम्हाला कुठला मेसेज देणार आहात? सो ॲक्च्युली लव्ह स्टोरी सातत्याने करत राहणं हा एक कॉन्शियस डिसिजन आहे. कारण मला फार असं वाटतं लव्ह स्टोरीज आर फॉर एव्हर. प्रत्येकाला कधी ना कधीतरी आयुष्यात प्रेमात पडायचं असतं, पडावं लागतं, पडण्याची इच्छा असते आणि ती इच्छा कधीच संपत नाही. आणि माणसाने सतत प्रेमात असावं कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीच्या, व्यक्तीच्या किंवा कोणत्या तरी एका भावनेच्या. त्यामुळे ही एक अशी भावना आहे प्रेम. लव्ह नेवर गोज आउट ऑफ स्टाईल. ते आज उद्या आणि कधीही तसंच असणार आहे. त्याचे कदाचित त्या कथेत शिरण्याचे दरवाजे वेगवेगळे असतात. आणि माझे लेखक, माझे संगीत दिग्दर्शक, माझे निर्माते, आम्ही ते वेगवेगळे दरवाजे शोधत असतो. पण मुळात प्रेम ह्या गोष्टीवरच इतकं प्रेम आहे की ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने रसिक प्रेक्षकांसमोर आणि
सर्वात पहिल्यांदा लिहिताना ते आम्हाला किती प्रत्येक वेळी सरप्राईज करेल ह्या गोष्टीकडे आमचं लक्ष असतं. आणि प्रत्येक वेळी प्रेमाची गोष्ट किंवा प्रेमाचा सिनेमा घेऊन येत असताना त्याला एक काहीतरी वेगळेपणा असेल ह्याच्याकडे आमचं सातत्याने लक्ष असतं. प्रयत्नपूर्वक तो एक हट्ट असतो आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतात. पण मग हे प्रयत्न तर नेहमी आम्हाला दिसतातच सिनेमाच्या थ्रू, पण हे प्रेम खऱ्या आयुष्यात जे तुम्ही टिकवताय, पल्लवी मॅमबद्दल मी विचारते, त्या पण कायम तुमच्यासोबत असतात. मला वाटतं ह्या फिल्ममध्ये पण त्यांनी तुम्हाला हातभार लावला आहे. सो आय वॉन्ट टू नो अबाउट युअर लव्ह स्टोरी. तुम्ही कसं तुमचं प्रेम टिकवता? व्हॉट आर द थिंग्स दॅट यू फील की त्या गोष्टी करायला हव्यात ज्याने आपलं प्रेम जे आहे ते कायम राहू शकतं? ही तुमची प्रेमाची गोष्टही कळू देत, बरोबर ना? माझ्या लव्ह स्टोरीबद्दल डिटेलमध्ये बोलू आपण नंतर. पण आमचं प्रेम आणि आमचं लग्न आणि आमचं कुटुंब टिकवण्यात आणि खंबीरपणे धरून ठेवण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे. तिच्या सपोर्टशिवाय मी आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. कारण का तुमची प्रेमाची गोष्ट किंवा तुमची कष्टाची गोष्ट तुमच्या घरापासून सुरुवात होते आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचा बेटर हाफ तेवढ्याच ताकदीने सपोर्ट करत नाही तोपर्यंत तुमची कष्टाची गोष्ट प्रेमाच्या गोष्टीमध्ये कन्वर्ट होत नाही. क्या बात, सुपर्ब सर. म्हणूनच कदाचित तुमच्या स्टोरीज आम्हाला इतक्या कन्वे होतात आणि इतक्या पटतात देखील. सो थँक्यू सो मच. तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं आणि आय वुड लाईक टू यू कॅन हॅव युअर सीट प्लीज. थँक्यू 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 सर. तुमची गाणी असेल किंवा टीजर असेल, जेव्हा ते रिलीज झालं तेव्हाच सगळ्यांना उत्सुकता होती की कधी हा सिनेमा येतोय, कारण पहिला सिनेमा इतका गाजला तर दुसऱ्या सिनेमाची देखील उत्सुकता असतेच आपल्याला. आणि म्हणून ह्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर पहिल्या सिनेमाच्या वेळेला म्हणजे जेव्हा जेव्हा सतीश राजवाडे ह्यांचा सिनेमा असतो तेव्हा तेव्हा त्या फिल्मचं प्रमोशन वेगळ्या पद्धतीने होतंच, ते वेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोचतं. मला आठवतं आहे प्रेमाची गोष्ट 1च्या वेळेला जेव्हा मकर संक्रांतीला गिरगावात जवळपास 1500 काईट्स त्यांनी उडवले होते आणि त्यावर प्रेमाची गोष्ट असं लिहिलं होतं आणि त्यामुळे ते ऑलरेडी त्या सिनेमाने तेव्हाच उंची गाठली होती असं म्हणावं लागेल. पण ह्यावेळेस मात्र एक वेगळा धमाका होणार आहे, एक वेगळं सरप्राईज आहे. सो आता काय होणार आहे हे मी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण जर का ते प्रत्यक्षात अनुभवलं, ते बघितलं तर जास्त मजा येणार आहे. सो आर वी ऑल रेडी? मला जरा आवाज कमी येतो. आत्ता झाला ना आपलं थोडंसं खाणं झालंय, स्नॅक्स झालंय. आर वी ऑल रेडी? थँक्यू.
मला वाटतं मराठी माणसाला प्रेम व्यक्त करण्यासाठी सतीश राजवाडे ह्यांच्या सिनेमातल्या गाण्यांचा आधार घ्यावाच लागतो. त्याशिवाय ते प्रेम पूर्ण करताच येत नाही, ते व्यक्त करताच येत नाही. आणि असंच काहीतरी हे गाणं होतं. आणि यासाठी अश्विनी शेंडे ह्यांनी ह्या गाण्याचे बोल लिहिले आहेत. शी इज द लिरिसिस्ट, ज्यांनी पहिलं गाणं देखील मला वाटतं अश्विनी ताईनेच लिहिलं होतं. आणि सिंगर्स आहेत कावीर आणि बेला शेंडे. ह्या दोघांसाठी देखील जोरदार टाळ्या. खूप सुंदर गायलंय, खूप छान बनलंय ओल्या सांजवेळी 2.0 हे गाणं. आणि आता ह्याच चित्रपटातलं दुसरं गाणं जे देखील तुम्हाला आय एम शुअर पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटेल, इतकं सुंदर ते गाणं आहे. ते गाणं आहे ये ना पुन्हा. आणि विश्वजित जोशी यांनी ह्याचे लिरिक्स लिहिले आहेत. आणि आपला सगळ्यांचा लाडका रोहित राऊत ह्याने हे गाणं गायलं आहे. आणि मेन म्हणजे मुंबई पुणे मुंबई असो किंवा प्रेमाची गोष्ट असो, मी जसं म्हणाले की एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे दरवेळेला अविनाश विश्वजित हे आपल्यासोबत असतातच. आणि म्हणून आज आपण ह्या म्युझिकल टीमला देखील बोलूयात, त्यांच्याशी देखील हितगुज साधूयात. आणि म्हणून मी अविनाश विश्वजित यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करते. आणि अर्थात आपल्यासोबत सिंगर कावीर देखील आहेत. सो कावीर सर, प्लीज कम ऑन स्टेज. गाणी म्हणजे सिनेमाचा सोल असतो आणि तुम्ही म्हणजे ऑलरेडी खूप लोकांची मनं जिंकली आहेत ह्या गाण्यांमुळे. मला माहिती आहे की आता काही पुढचे दिवस हीच गाणी आम्हाला ऐकू येणार आहेत आणि रील्समध्ये पण हीच गाणी आम्हाला दिसणार आहेत. तर पहिली गोष्ट तर सतीश राजवाडे जेव्हा डिरेक्टर असतात तर तेव्हा म्युझिकबद्दल ब्रीफ काय मिळतं? म्हणजे आपण म्हणतो ना की म्हटलं की ताकभात, तसं आता त्यानं काही म्हटलं नाही तरी आम्हाला कळू शकतं की काय गाणं अपेक्षित आहे. इतका आमचा अभ्यास झालेला आहे, एकमेकांचे व्हाईब्स आणि ट्युनिंग इतकं जुळलेलं आहे की ही 11वी फिल्म आहे आमची त्याच्याबरोबरची. म्हणजे कुठल्याही दिग्दर्शकाबरोबर एवढ्या फिल्म्स आम्ही नाही केलेल्या. आणि दिस इज म्हणजे 11 हा खूप पवित्र आकडा मानला जातो आपल्या वेदशास्त्र परंपरेमध्ये. सो हा खरंच त्या दृष्टीने एक वेगळाच योग मला वाटतो आणि तो ऑफकोर्स शुभ असेल आणि खूप प्रेम मिळेल त्याला अशी मला खात्री आहे. पण ही नाळ कशी जोडल्या गेली? म्हणजे 11वी फिल्म आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स वी ऑल वॉन्ट टू नो द स्टोरी बिहाइंड दॅट. मी आणि विश्वजित आम्ही दोघंही पुण्याचे आहोत आणि आम्ही मुंबईमध्ये जेव्हा आलो तेव्हा म्हणजे आमचा मुंबई पुणे मुंबई प्रवास चालू होता तेव्हा सतीश बरोबर एका सिरियलसाठी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. आणि तेव्हा ना आम्ही म्युझिक करायचोच नाही, आम्ही बॅकग्राऊंड स्कोरच करायचो फक्त. तर त्या सिरियलचं जे म्युझिक होतं ना त्याच्यामध्ये कुठे गाणं नव्हतं पण एक म्युझिकल पीस होता. तर सतीश म्हटला की हा म्युझिकल पीसच हे टायटल असेल, त्याला गाणं नसेल टायटल असेल. आणि तेव्हा जास्त टायटल्स चालायची. तर तो म्हटला की तुम्ही इतकं छान हा म्युझिकल पीस केला आहे तर व्हाय डोंट यू कंपोज म्युझिक. That is how he inspired us to compose music. And our journey started from that point and we started composing music. Just, I think he deserves a big round of applause. Yes, of course. आणि मी या निमित्ताने आमच्या दोघांतर्फे आय वॉन्ट टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड की संजय छाबरिया सर, सतीश राजवाडे, आमचं असोसिएशन गेले 15पेक्षा जास्त वर्ष आहे. आणि आमची जी प्रेमाची गोष्ट आहे, आमच्या टीमची प्रेमाची गोष्ट आहे ती आज हे खूप छान स्वरूप घेऊन तुमच्या समोर आली आहे. सतीशच्याबद्दल तू विचारलंस की गाणी तो कशी आमच्याकडनं करून घेतो. तर त्याची गाणी करून घ्यायची पद्धत अशी आहे की आम्ही 2010 साली एक गाणं केलं होतं, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, का कळेना कोणत्या क्षणी. मग नंतर ओल्या सांजवेळी हे गाणं आम्ही केलं. तर मी एकच गोष्ट सांगेन की तो अशी गाणी आमच्याकडनं करून घेतो की ती त्यावेळेला नवीन असतात आणि ती कायम नवीनच राहतात. ती गाणी कधीच जुनी होत नाहीत. खरंय, अगदी खरं. म्हणजे मला असं वाटतं की आपण जेन झीच्या टप्प्यावरती आलेलो आहोत आणि जनरेशन्स X, Y, Z वगैरे असं आपण म्हणतो. पण आमच्या ज्या मेलडीज आहेत त्या Y पासनं चालू आहेत आय गेस त्या मीटरनुसार. तर आता झीपर्यंत आलो आहे आपण. तरीसुद्धा तो जो धागा आहे मेलडीचा तो या सगळ्या जनरेशन्समध्ये विणत आलेलो आहेत आपण. आणि तो आजही ॲप्रिशिएट होतोय, त्याला खूप प्रेम मिळतंय. त्याकरता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचे खूप खूप आभार, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की हे प्रेम त्या गाण्यांना मिळतंय आणि त्या कलाकृतीला मिळतंय. नाही पण मला वाटतं की तुमच्या गाण्यांमुळे देखील अर्थात माणूस प्रेमात पडतो.
प्रेम करताना असं होतच नाही की आपल्याला ही गाणी आठवत नाहीत आणि तुमच्या प्रेमाची गोष्ट तर आमच्यापर्यंत पोहोचतेच आहे. पण व्हॉट वॉज चॅलेंजिंग ड्युरिंग दिस फिल्म? प्रत्येक सिनेमा आपले आपले चॅलेंजेस घेऊन येत असतो, तर ह्या सिनेमाच्या गाण्यांबद्दल काय वेगळं होतं? कारण आम्हाला ओल्या सांजवेळी 2.0 ऐकायला मिळालं आहे. काय मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कसं असतं ना, प्रत्येक फिल्म जेव्हा आम्ही सुरू करतो तेव्हा आम्ही ग्राउंड झिरोवरतीच आलेलो असतो, एक पहिल्या पानावरतीच असतो आणि त्यावेळेला प्रचंड दडपण असतं की काय क्रॅक करायचं यावेळेला. कारण म्हणजे 11 पैकी 8 फिल्म्समधली गाणी पॉप्युलर आहेत, म्हणजे एवढा सुंदर रेशो आहे आमचा आणि सगळी गाणी लोकांना अक्षरशः तोंडपाठ आहेत. आमच्या शोजमधनं सुद्धा ती वाजतात गाजतात. तर आता जेव्हा हा असा आकडा वाढत जातो तेव्हा ते प्रेशर म्हणजे किती वाढत जात असेल याचा तू विचार करू शकशील. आणि त्या फेजमध्ये आम्ही असतो, पण समहाऊ हे जे ट्युनिंग आहे, हे जे वाईब आहेत आमच्या दोघांमध्ये, तेच काहीतरी हा चमत्कार घडवून आणतात, एवढंच मला माहिती आहे. बाकीचं काही सांगू शकत नाही मी त्याला, की लॉजिकल काही एक्सप्लेनेशन नाही. ते ट्युनिंग, ती व्हाईब, हेच त्याचं गमक आहे. आणि सिन्स कावीर इज हिअर, सो त्याच्यासोबतचा अनुभव कसा होता? कावीर प्रेमाची गोष्ट जेव्हा पहिला सिनेमा रिलीज झाला होता त्यावेळेला हा मीरा एंटरटेनमेंट बरोबर जॉब करत होता आणि त्यावेळेला सिनेमामध्ये तो प्रोडक्शन टीममध्ये होता आणि त्यावेळेला अमित भानुशाली सरांना त्याने सांगितलं होतं, सर मुझे एक गाणं कोई ट्राय कर सकते. तो लखनौवरनं आलेला आहे आणि तो हिंदी बोलतो, तर मराठी गाणं कसं करणार? आणि तो म्हटलं की मग एक ओल्या सांजवेळीचं अनप्लग्ड व्हर्जन आपण करू. आणि त्यावेळेला ते त्यांनी गायलं होतं, पण त्याचे शब्द वाचल्यानंतर तो गडाबडा लोळायला लागला. कारण इतके ळ होते त्याच्यात आणि कुठल्याही हिंदी भाषकाला ळ म्हणणं ही खूप अवघड गोष्ट असते. आणि आमचा जेव्हा स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग सुरू झालं तेव्हा तर कुस्तीचा आखाडा झाला होता की तो बाहेरनं तिकडनं ळचे वेगवेगळे प्रकार ऐकवत होता, का ळ कसा म्हणू शकतो मी, आणि मी इकडनं ओरडत होतो की अरे असं नाही तसं नाही. म्हणजे त्यामुळे आमची एक कुस्ती चालू होती. पण सम हाऊ फायनली खूप वेळानंतर का होईना पण त्यांनी इतकं अप्रतिम गायलं होतं, ते इमोशनली खूप कॅची झालं होतं ते गाणं आणि त्याच्या आवाजामध्ये ते मार्दव आहे आणि त्यामुळे खूप ते गाजलं ते गाणं सुद्धा. आणि सिन्स मला असं वाटतं की ललित जर गात असता तर तो कावेरीसारखा गायला असता. त्याचा व्हॉइस आणि ललितची बॉडी लँग्वेज आहे ना आणि ओव्हरऑल फिल्मचा ग्राफ आहे तो इतका परफेक्ट आहे की त्याचा आवाज कायम एक फिलिंग येत राहतं की येस हे ललितचा प्लेबॅकचा व्हॉइस आहे हा. आणि ज्या प्रकारची ही फिल्म आहे, मी सतीशने आम्हाला जेव्हा ही फिल्म दाखवली होती आणि मी मोस्टली तो फिल्म पहिल्यांदा आम्हाला दाखवतो आणि एक तो तेव्हा नसतो, म्हणजे आम्ही फिल्म वगैरे असतो ना तो बाहेर असतो आणि जेव्हा आम्ही बाहेर येतो तेव्हा मग तो पहिला त्याला काही बाकी नाही, त्याला पहिली रिॲक्शन हवी असते की काय कशी वाटली फिल्म, काय आपण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये हे गाणं जे होतं ते म्हणजे आम्ही एक वेगळं गाण्याचा विचार करत होतो. खरं तर असं काही ठरलं नव्हतं की ओल्या संजावळी 2.0 करायचं. आणि छाबरिया सर होते तिकडे, तर आम्ही सगळे अमित सर होते, अमित भानुशाली सर होते, आम्ही सगळे बसलेलो होतो आणि ते गाणं नाही झालं, दुसरं गाणं नाही झालं, काहीतरी करूयात. आणि प्रेमाची गोष्टमध्ये ओल्या संजवेळी हे गाणं होतं, पण ती मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी होती त्यामुळे त्याची चाल वेगळी होती. मग हे गाणं ट्रॅव्हल सॉन्ग आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ते जस्ट मी आणि विश्वजितनी सतीशला आणि सगळ्या टीमला गाऊन दाखवलं होतं की हे कसं वाटतंय, 2 मिनटं सायलेन्स यही है, असं तिघांचं झालं त्यानंतर. आणि मग आम्ही ते गाणं त्या प्रकारे क्रॅक केलं आणि हे गाणं याची वाईब्सच वेगळे आहेत ओल्या सांजवळी पार्ट 1 पेक्षा. आणि मला असं वाटतं की ह्या फिल्मबद्दल मी असं म्हणेन की ही फिल्म प्रत्येकाने जाऊन थिएटरमध्ये बघितली पाहिजे. मराठी फिल्म्समध्ये VFX एवढे नसतात, पण या फिल्ममध्ये इतके अप्रतिम VFX आहेत. यात सगळ्यांची केमिस्ट्री, रुचा, रिधिमा, ललित आणि एंटायर आमची स्टारकास्ट यांची केमिस्ट्री इतकी अफलातून आहे विथ द VFX, सतीशचं दिग्दर्शन आणि एक जमून आलेली अशी एक फिल्म आहे. तर ही नंतर तुम्ही बघायची नाही आहे कुठेही, थिएटरमध्ये जाऊनच बघायची आहे. कारण की तो जो आम्ही केलेला बॅकग्राऊंड स्कोअर आहे आणि तो एंटायर जो ग्राफ आहे या फिल्ममधला, तो फिल्म तुम्ही थिएटरमध्ये बघितल्याशिवाय तुम्हाला मजा येणार नाही. तो सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघितली पाहिजे फिल्म. डेफिनेटली. आणि काविर जी, आप क्या कहना चाहोगे इस गाने के बारे में जो आपने इतनी बखूबी से निभाया है? फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू एवरीवन. दिस सॉन्ग सबसे पहले तो माजी मराठी
आम्ही प्रयत्न करतो. नाही तुम्ही ळ शिकायला. म्हणलात तिथेच ळ, तुम्ही ळ, जिंकलाय ळ, म्हणजे. च, आता बाळू पळता पळता पडला असं म्हणून दाखवा. हा? बाळू पळता पळता पडला. बाहू बाळू पडता पडता पडला. बाळू पळता पळता पडला. बाहू पडता पडता पडला. बाहू आहे पण हरकत नाही. ळ इज ओके एंड च ऑल्सो. नाही पण हे सूर नक्कीच जुळलेत त्यामुळे ती मोठी गोष्ट आहे. या तो अभी अभी आय करते मला मराठी बोलायचं लिटिल प्रॉब्लम बट थैंक यू सो मच फॉर स्पेशली अविनाश विशी सर फॉर वापस से इतने साल बाद ये गाने के लिए मुझे मेरे बारे में सोचा एंड व्हाट अ ब्यूटीफुल सॉन्ग एंड सतीश सर फ्रॉम द वेरी स्टार्ट प्रेमाची गोष्ट 1 एंड उसके पहले भी थैंक यू सर फॉर गिविंग मी द फर्स्ट सॉन्ग एंड ऑब्वियसली दिस सॉन्ग अमित सर सो आई एम छाबरिया सर. और ये गाना गाने के लिए सबसे आसान जो चीज़ मेरे लिए हुई वो ये थी कि बाय द टाइम आई रीच द स्टूडियो वी हैड द वीडियो रेडी सो आई कुड एक्चुअली सी ललित एंड सिंग इन द स्टूडियो सो दैट गेव मी अ गुड वाइब कि क्या है इस गाने का सीन क्या है एंड ऑब्वियसली मेरे को तो सो के उठ के भी आई कैन सिंग दिस सॉन्ग बिकॉज इट्स माई फर्स्ट सॉन्ग सो इट वॉज अमेजिंग एक्सपीरियंस एंड आई होप एवरीबडी लव्स इट. आपको मराठी इंडस्ट्री में इतना प्यार मिल रहा है, मराठी लोगों से इतना प्यार मिल रहा है, तो क्या आप और मराठी गाना गाना चाहोगे? बिल्कुल बिल्कुल मैं तो बिल्कुल ऑलवेज ऑलवेज ओपन टू सिंग. अभी तो ळ च भी ओके है सो ऑल 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 गिव मी ऑल द सॉन्ग्स. नहीं लेकिन आपने गाने के साथ जस्टिस किया है. यू सैंग सो वेल. एंड वन मोर थिंग आई वांट टू से दैट आप लोग सब महाराष्ट्र में पैदा हुए. जस्ट लिटिल स्मॉल शायरी. सो आप लोग सारे हो बिजली के बिल से मराठी बिकॉज यू हैव योर हाउसेज हियर. करेक्ट. बट हम पे शक ना करना क्योंकि हम है दिल से मराठी. हाय हाय क्या बात है, दिल्ली जीत लिया आपने तो अभी थैंक यू. अच्छा 2 lines. Okay, sure. Can we have a little? We don't have any instruments here. शोधू जरा हातात हात दे पुसूया जुन्या पाऊल खुणा सोबत तुझी साथ दे ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबी लगावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी तशी तू हलके बोलना. वा वा वा. Thank you so much everyone. खूप सुंदर, खूप छान. आणि आय एम शुअर की फक्त आम्हालाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या बाहेर देखील ही गाणी खूप गाजणार आहेत, खूप आवडत आहेत लोकांना. सो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस. थँक्यू. म्हणून आज हा घाट घातला आहे, ज्यासाठी म्हणून आज आपण सगळे एकत्र जमलो आहोत. ती गोष्ट म्हणजे ह्या सिनेमाचं ट्रेलर आता आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ट्रेलर बघूनच मी जसं म्हणाले की मी ऑलरेडी बघितला आहे, पण आता ट्रेलर बघूनच मला वाटतं की तुम्हाला घाई होणार आहे की 21 ऑक्टोबर कधी येते. तर ह्या सिनेमाचा ट्रेलर बघूयात.
स्टोरी जाणून घ्यायला फार जास्त उत्सुकता आहे आम्हा सगळ्यांनाच, पण तो कधी त्याची ती बाजू समोर येऊ देत नाही. पण लव्ह स्टोरीज नक्कीच आणतोय. आधी आरपार आणला आणि आता प्रेमाची गोष्ट 2 तो घेऊन येतो आहे. अर्थात ललित प्रभाकर ह्याचं जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. पाणी ह्या सिनेमामध्ये जिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आणि आपलं पहिल्याच सिनेमात सगळ्यांचं मन जिंकलं अशी रुचा वैद्य देखील आज आपल्यासोबत आहे. रुचाचंही जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. आणि आता ह्या इंडस्ट्रीला एक नवीन मराठी ॲक्ट्रेस मिळाली का असं वाटायला लागलं आहे, कारण जिने ह्यापूर्वी आधी मॉडेलिंग केली, मग त्यानंतर टेलिव्हिजन फेस बनली, मग रियालिटी शोज केले आणि आता फायनली मराठी फिल्मची हिरोईन म्हणजेच रिधिमा पंडित हिचं पण आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. सो ललित, येस, हा ऑलरेडी सुपरहिट होणारा सिनेमा आहे, तर काय सांगशील या सिनेमाबद्दल? आणि अर्थात सतीश राजवाडे ह्यांच्या दिग्दर्शनाखाली प्रत्येकाला काम करायचं असतं, प्रत्येकाला तो एक अनुभव घ्यायचा असतो. सो वेन इट कम्स टू सतीश राजवाडे डिरेक्टर, काय घडतं सिनेमात आणि तुला ह्या सिनेमातला कुठला दिवस कायम लक्षात राहणार आहे? सर्वात आधी जे तुम्ही आत्ता बघितलं ट्रेलर किंवा या सिनेमाविषयी जे आपण सगळं काही बोललेलो आहे, मला वाटतं ती सगळी जादू आहे ह्या टीमची. म्हणजे सतीश राजवाडे सर असतील, आपले प्रोड्युसर आहेत संजय सर, तर ह्या सगळ्या टीमची, आपले म्युझिक डायरेक्टर आहेत, तर ह्यांनी ही जादू बऱ्याच वर्षांपासून करून ठेवलेली आहे. आणि मला वाटतं की जसजशी प्रेमाची परिभाषा बदलत जाते तसतसं ते स्वतःमध्ये बदल घडवून त्या त्या काळानुसार एक काहीतरी असं एक प्रोडक्ट घेऊन येतात, ते त्या त्या काळाला रिप्रेझेंट करणारी एक प्रेमाची गोष्ट घेऊन येतात. तर मला वाटतं मी फक्त माध्यम आहे की माझ्या म्हणजे ह्या माध्यम थ्रू आता ही गोष्ट सांगितली जाते आणि मला आनंद आहे की मी ह्या गोष्टीसाठीचा माध्यम आहे. जसं तू म्हणाली तसं अर्थातच प्रत्येक कलाकाराला हवं असतं की सतीश सरांबरोबर काम करायची इच्छा असते, पण मी तुम्हाला सांगतोय त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर ती इच्छा जी आहे ना त्याचं काय होऊ शकतं हे फक्त मला माहिती आहे. कारण इतके ते माणूस म्हणून इतके गोड आहेत आणि दिग्दर्शक म्हणून मला वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला हँडल केलेलं आहे, ज्या पद्धतीने ते आम्हाला सूट देतात, ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर काम, कुठलंच दडपण नसतं तुम्हाला काम करताना त्यांच्याबरोबर. ते इतकी मोकळीक देतात की त्याचं वेगळं एक दडपण येतं आपल्याला की आता आपल्याला काय चांगलं करायचं आहे, की ज्यांना कसं आपण इम्प्रेस करू शकू किंवा हा सीन अजून कसा चांगल्या पद्धतीने करू शकू आपण. एक एक दिवस, एक एक क्षण मला लक्षात आहे त्यांच्याबरोबर काम केल्याचं. त्या दिवशी आम्ही बऱ्याच वेळानंतर भेटल्यावरही मला असं झालं की परत सगळ्या गोष्टींचा उजाळा मिळाला आणि एक एक सीन, एक एक गोष्ट जेवढ्या पॅशनेटली ते करतात ना की ते पॅशन तुम्हाला मोटिवेट करत राहतं काम करण्यासाठीचं. तिथे फक्त आणि फक्त कामाविषयीचंच बोलणं होतं. मला खरं तर असं वाटतं की त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांची पर्सनॅलिटी बघून ते जेवढे कमी बोलतात, मला खरं तर भीती वाटली होती सर तुमची सुरुवातीला, आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना ती वाटत असावी की आदरयुक्त भीती. बरोबर की नाही, पण ते इतकं तुम्हाला मोकळं करतात काम करताना किंवा इतकं समजून घेतात. मला खूप आनंद आहे की मी सतीश सरांबरोबर काम केलं याचा. आणि मला त्यांचा एक गुण खूप आवडतोय ज्याच्याबद्दल तू म्हणालीस ते, की ते त्यांच्या माणसांबरोबर सतत काम करत राहतात. तर अच्छा, म्हणजे पुढचा क्लू दिला आहे की पुढे मी पण फॅमिली आहे. तर ललित, प्रेमाची गोष्ट 3 मध्ये पण दिसणार का आता? कारण आता मुंबई पुणे मुंबई 3 पर्यंत येऊन गेलेत सिनेमे. नक्कीच नक्कीच, मी तरी माझ्या बाजूने पूर्ण रेडी आहे. पण मला ते परत एकदा तेच म्हणायचे की ही जी जोडी आहे इतकी वर्ष सातत्याने तुम्हाला चांगले सिनेमे देणं आणि नुसतेच चांगले सिनेमे न देता ते बॉक्स ऑफिसवर सुद्धा इतकं चांगलं वर्क करणं. सरांनी माणसं जोडली आहेत आणि त्या माणसांबरोबर ते काम करतात, ते बरोबरच आहेत, पण ही फक्त त्यांच्याबरोबर काम करणारी माणसं नाही आहेत. मला वाटतं प्रेक्षक सुद्धा त्यांनी कमावलेले आहेत आणि ती माणसं सुद्धा त्यांनी जोडली आहेत त्यांच्याबरोबर, जे सातत्याने त्यांच्या कामावर, त्यांच्यावर विश्वास टाकतात आणि म्हणून ते त्या थिएटरमध्ये जाऊन त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती बघतात. आणि म्हणून हा विश्वास संजय सरांना सुद्धा आहे की हा सिनेमा सुद्धा लोक तसाच उचलून धरतील आणि बघतील. नक्कीच, ही खात्री मला वाटतं प्रेक्षकांना पण आहे. तू जसं म्हणालास की ते कायम म्हणजे अगदी त्यांचे स्पॉट दादापासून ते सगळे त्या सगळ्या फॅमिलीला घेऊन ते पुढे जातात आणि प्रेक्षक म्हणजे अर्थात त्यांची एक्सटेंडेड फॅमिलीच आहे. त्याशिवाय चित्रपट सुपरहिट होऊच शकत नाही. त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे तुमची कलाकृती बघूनच आम्हाला वाटतं की परत परत सिनेमा बघावा. आणि रुचा, तुम्हाला सांग की
ऑलरेडी तुझी सुरुवात खूप जोरदार झाली होती, पण इफ यू हॅव टू रिलिव्ह वन डे ह्या शूटिंगच्या दरम्यानचा, तर कुठला दिवस तुला परत जगायला आवडेल ग? असा एक दिवस नाही आहे खरं तर. आमची एंटायर ओल्या सांजवेळी 2.0ची जे शूटिंग होतं अख्खं गाण्याचं, झालंय, त्याच्यात मी आत्ता तेच अमितजींना सांगत होते आणि अभिजितला सांगत होते की मला खूप मजा आली आहे ते एंटायर गाणं शूट करताना. आणि इट्स रोड ट्रिप, प्रत्येकालाच आपल्याला सगळ्यांनाच आवडते रोड ट्रिप, आणि आम्ही ते गाणं शूट करता करता एवढी मजा केली आहे, आणि तेच माझ्या मते ट्रान्सलेट पण झालं आहे. मला प्रत्येक दिवस परत ह्या चित्रपटाचा शूट करायला आवडेल, कारण टू बी डिरेक्टेड बाय सतीश सर इन युअर सेकंड मूवी हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ललित जसं म्हणाला तसं एक सिनेमा पुरत नाही, तुम्हाला अजून सिनेमे करण्याची इच्छा होते त्यांच्याबरोबर. तसंच मी म्हणेन की संजयजी आणि अमितजी आमचे जे प्रोड्युसर्स आहेत ते इतके दे आर सच वंडरफुल पीपल की त्यांनी आमचं सगळ्यांचंच काम खूप सोपं केलं. सेटवरचं वातावरण इतकं अमेझिंग होतं, आम्ही खूप फ्रीली काम करू शकलो, आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती, आम्ही कम्प्लिटली कामावर आमच्या फोकस करू शकलो. सतीश सर जेव्हा तुम्हाला डिरेक्ट करतात तेव्हा ते प्रत्येक सीनच्या पाठची जी बॅकस्टोरी आहे की एखादं पात्र एखादी गोष्ट का करत असेल त्याचं लॉजिक ते समजवतात, त्यामुळे काम करणं खूप सोपं जातं. त्यामुळे थँक्यू सतीश सर. अजून मला जे सांगायचं आहे ते म्हणजे ललितसारखा कोस्टार मिळणं इन युअर सेकंड मूवी ह्याच्यासाठी पण खूप भाग्य लागतं, तो खूपच कमाल आहे. थँक्यू ललित. काही प्रँक नाही केले त्याने तुझ्यासोबत? आम्ही एकत्र मजा भरपूर केली आहे, आणि तो पण हां नाही, आम्ही एकत्र आपापसात भरपूर टाइमपास केला आहे. तो तुम्हाला खूप सांभाळून घेतो ऑन सेट, आणि त्याचा सीन जरी नसला, त्याच्यावर कॅमेरा जरी नसला तरी तो तेवढ्याच सिन्सिअरिटीने तुम्हाला क्यूज देत असतो. त्यामुळे थँक्यू सो मच. मला खूप मजा आली तुझ्याबरोबर काम करायला. रिधिमाबरोबर माझे एवढे सीन्स नाही आहेत, आय विश अजून असते, पण ती खूपच अमेझिंग आहे ॲज अ पर्सन, आणि आय विश आपण परत एकत्र काम करू. अविनाश सर आणि विश्वजित सर त्याने इतकं सुंदर म्युझिक केलं आहे ह्याचं. आय फील एक्स्ट्रीमली लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि आमचे जे बाकीचे माझे जे को ॲक्टर्स आहेत, रमाकांत दायमाजी इथे बसले आहेत, प्रसाद ज्याने आमच्या मित्राचं काम केलं आहे, रेश्मा रामपूर, पूजा, त्यांच्या सगळ्यांबरोबरच काम करायला मला खूप मजा आली. अविनाश सर इथे नाही आहेत, पण त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप शिकायला मिळालं. तेव्हा आमचे सीन्स नसायचे तेव्हा पण आम्ही बिहाइंड द मॉनिटर बसायचो, आणि खूपच शिकायला मिळालं. सो आय फील व्हेरी ब्लेस्ड अँड मॅजिकल. आणि यू हॅव डन अ वंडरफुल जॉब, कारण तुझ्या सगळ्या एक्सप्रेशन्सवरनं, तुझ्या गाण्यामधनं, तुझ्या ह्या सगळ्या तुमच्या ट्रेलरमधनं आम्हाला कळतं की तू किती जीव ओतून काम केलंस. तर तुला खूप खूप शुभेच्छा. आणि ललितसोबत म्हणालीस की खूप मजा आली, ती सेटवरच येऊ शकते कारण अदरवाईज तो व्हॉट्सअप यूज करत नाही, त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणं फार अवघड असतं खूपच. आणि त्यामुळे तू प्रत्यक्षात त्याच्याशी संवाद साधू शकलीस, त्यामुळे यु नो ती मजा तुला घेता आली आहे. आणि ऑफकोर्स रिधिमा अर्थात मराठी सिनेमातला डेब्यू, आणि त्यात पण लीड रोल, हिरोईन सतीश राजवाडे यांचा सिनेमा. तो सबसे पहले जब आपको कॉल आया था, जेव्हा तुला पहिल्यांदा कॉल आला की तू सिलेक्ट झाली आहेस ह्या फिल्मसाठी, व्हॉट वॉज द फिलिंग आणि पहिला दिवस कसा होता शूटिंगचा? Hello everyone. Firstly, thank you for joining us all. And actually, I'm very emotional today. आणि माझ्यासाठी सतीश सर, एव्हरेस्ट फिल्म्स आणि पूर्ण कास्टिंग क्रू बरोबर काम करायची जी संधी मिळाली माझ्यासाठी खूपच मोठी संधी आहे. अँड आय एम फॉर एव्हर थँकफुल अँड ग्रेटफुल. रुचा बोलत होती की तिची दुसरी फिल्म सतीश सरांबरोबर, माझी पहिली फिल्म सतीश सरांबरोबर. सो बिग थँक्यू फॉर दॅट ऑपॉर्च्युनिटी. अँड थँक्यू रोहन फॉर ऑलवेज थिंकिंग ऑफ मी तुझ्या प्रोजेक्टसाठी. अँड बिग थँक्यू टू both of you for giving us such amazing music, great co-actors, all of us.
रुचामध्ये मला एक नवीन फ्रेंड मिळाली आहे आणि ललितशी मी खूप ॲडवाईस घेत राहते नेहमी. सो एक सेईंगसारखं आहे की सम डेज यू रिअलाइज यू आर लिव्हिंग इन अन आन्सर्ड प्रेयर. आजचा जो दिवस आहे माझ्यासाठी एक आन्सर्ड प्रेयर आहे. अँड आय एम लिटिल शॉर्ट ऑफ वर्ड्स, पण ही फिलिंग मला आय एम जस्ट व्हेरी व्हेरी थँकफुल. अर्थात आपलं टीजर, आपलं ट्रेलर आल्यानंतर आपल्याला एक्साइटमेंट असते टू नो फ्रॉम आवर फ्रेंड्स, फ्रॉम आवर फॅमिली की कोणाला कसं वाटतंय, कोणाचं कॉम्प्लिमेंट तुला लक्षात राहिलं रिधिमा? हे मी सगळ्यांना राहिले की मराठी सिनेमात काम करायचं माझं स्वप्न तर होतंच, पण माझ्यापेक्षाही मोठं स्वप्न माझ्या आजीसाठी आहे आणि बिकॉज ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी तो स्वप्न तिच्यासाठी साकार होत चालला आहे. सो आय एम रिअली लुकिंग फॉर माय आजीज रिॲक्शन. तर आजीला आज मी घरी जाऊन ट्रेलर दाखवणार आहे आणि दॅट्स द रिॲक्शन दॅट मॅटर्स द मोस्ट. सुपर्ब. प्रेमाची माणसं जोडली आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यात आणि म्हणूनच हा सिनेमा देखील तितक्याच प्रेमाने चालणार देखील आहे. आणि आता ह्या सिनेमाचे डायलॉग्स ज्यांच्यामुळे हा सिनेमा मला वाटतं की लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपलासा वाटतो असे द डायलॉग रायटर अर्थात अभिजित गुरु यांचं पण आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. एक अतिशय उत्कृष्ट ॲक्टर, तेवढ्याच कमालीचा तो ॲक्टर आहे आणि तेवढ्याच उत्कृष्ट रायटर पण आहे. तर अभिजित, काय सांगशील या सिनेमाबद्दल तू? सगळं सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. पण रायटरचं ब्रीफ वेगळं असतं ना. हो, मोठी जबाबदारी असते. माझं ब्रीफ पण तेच आहे जे सगळेजण सांगतात आहे. सतीश राजवाडे त्यांनीच सगळं ब्रीफ दिलं आणि माझ्याकडनं हा सिनेमा लिहून घेतला. आणि थँक्यू सतीश सर, थँक्यू. म्हणजे मला ही फिल्म दिल्याबद्दल. आम्ही एक ॲक्च्युली प्रोजेक्ट करत होतो वेगळं आणि समाऊ ते होऊ नाही शकलं आणि मग त्याच्यानंतर अचानक मला एक दिवस सतीश सरांनी सांगितलं की एक फिल्म आहे आणि ती तुला लिहायची आहे, तुला आवडेल का? आणि आम्ही ॲक्च्युली थ्रिलरवर काम करत होतो, कट टू एक लव्ह स्टोरी. तर मला जसं झालं की अरे म्हणजे मला जमेल ना? ते म्हणाले तुला आवडेल ना? म्हटलं हो. आणि डायरेक्ट मला त्यांनी छाबरिया सरांकडे पाठवलं. जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी भेटलो, त्यांनी मला कॉन्सेप्ट सांगितली आणि मला वाटलं की खूप मस्त आहे की आपण याच्यावर लिहू शकतो डेफिनेटली. आणि जे काही झालं म्हणजे मी खरं सांगतो, मी थोडी फिल्म म्हणजे बघितली आहे, त्यामुळे अप्रतिम सगळ्यांनी काम केलेलं आहे. सरांचं काम अप्रतिम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी थिएटरला जाऊन बघा, प्लीज थिएटरला जाऊन बघा. खूप छान फिल्म झाली आहे आणि बाकी मला काही नाही बोलायचं आहे. बाकी सगळं लिहून दिलंयस त्यामुळे तुला फार बोलायचं नाहीये. पण अभिजित, मला असं वाटतं ही त्यांची USP आहे की ते लक्षात ठेवतात की कोणामध्ये काय गुण आहेत, कोणाला आपण काय शब्द दिलाय आणि त्या पद्धतीने त्या माणसाला ते बोलवून घेतात. आणि इतकंच नाही, मला वाटतं तू जसं म्हणालास की थ्रिलर तोही एक जॉनरा आहे ज्यामध्ये ते आपला माणूस असेल किंवा इतर सिरियल्स पण असतील असंभव पासून. त्यामुळे आता एक तुझ्याकडनं पण आम्हाला लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. सो तुला पण खूप खूप शुभेच्छा यासाठी. आणि मी आता इतर सगळेच जे आपल्यासोबत ह्या सिनेमातले कलाकार आहेत त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करते. रेश्मा रामपूर, डॉक्टर पूजा वानखेडे, रमाकांत दायमा सर, प्रसाद बर्वे, आणि एक सिंगर पण मला वाटतं या सिरीजचा आहे म्हणावं लागणार आहे असा सारंग भालके, ह्याला पण आपण स्टेजवर बोलूयात. आणि मी म्हणते की इतरही सगळे जे कलाकार आहेत, जे एडिटर फैजल सर असतील किंवा बाकी सगळे रोहन मापुसकर, मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. डिरेक्टर सतीश राजवाडे सर, एक ग्रुप फोटो सगळ्यांना हवा आहे, त्यामुळे मी सगळ्यांनाच विनंती करेल की तुम्ही सगळेच जण ॲज अ टीम प्लीज बी.
थिएटरमध्ये जाऊन बघा 21 ऑक्टोबरला. तुला यू वॉन्ट टू से समथिंग ललित? प्लीज एकदा मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, तुम्हाला ट्रेलर कसा वाटला प्लीज सांगा. थँक्यू. कारण आम्हाला काय की आमचे वेगळे असोसिएशन्स असतात, आमच्या आठवणी वेगळ्या असतात, आम्हाला आवडणार आहेच, पण तुमच्यापर्यंत तुम्ही आमचे पहिले ऑडियन्स आहात, तुमच्यापर्यंत पहिल्यांदा आपण हा आपला ट्रेलर दाखवलाय, तर आपण आता भेटू तेव्हाही तुम्ही सांगू शकता, पण तुम्हाला आवडणं, तुम्हाला काय आवडतंय नाही आवडतंय ते आम्हाला जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. सिनेमा अजून येणारच आहे, पण आम्हाला तर काय, आम्हाला आवडलेलाच आहे ट्रेलर. पण तुम्हाला आवडलाय की नाही आवडलाय? थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.